बुद्धिबळ विश्वविजेता दिव्या देशमुख हिचं आज नागपूरमध्ये आगमन होणार आहे आणि तिच्या स्वागतासाठी जे आहे ते अनेक विद्यार्थी ज्यांना बुद्धिबळामध्ये जे आहे ते करिअर करायचं असे विद्यार्थी या ठिकाणी त्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले. आपण पाहू शकतो की सर्व विद्यार्थी जे आहे ते दिव्या देशमुखकडनं प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने या ठिकाणी नागपूर विमानतळावर तिचं स्वागत करण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. आपण या ठिकाणी काही उपस्थित नागरिकांनी यांच्याशी बोलूया. सर, काय सांगाल, दिव्या देशमुखने जी काही कमाल केली आहे त्यामुळे देशाचं मान जे आहे ते जगभरामध्ये उंचावलं गेलं. आज नागपूरमध्ये आगमन होते, तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीचं या ठिकाणी स्वागतासाठी आलेलं. नक्कीच आमच्या या भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे की एका आपल्या महाराष्ट्राच्या मातीतली आणि विशेषतः नागपूरसारख्या ठिकाणची एक मुलगी मुलींमध्ये काय म्हणू आपण ग्रँड मास्टर हा पद आणि वर्ल्ड विजेता विश्वविजेता चेस चॅम्पियनशिप जिंकून येतो आहे. हे खऱ्या अर्थाने पूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि सांगायचं तात्पर्य की हे आमचे गांधी विद्यालय कोंढ्याचे विद्यार्थी सकाळपासून शाळेत गेल्यानंतरसुद्धा घरी न जाता सरळ तिला या ठिकाणी ग्रीट करण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांच्याकडून म्हणजे एक मुलगी जेव्हा आपल्या देशाचं नाव मोठं करून येतो तेव्हा कसं वातावरण निर्माण होतं, अशा पद्धतीचं मोटिवेशन यांना मिळावं म्हणून मी स्वतः एक शिक्षक म्हणून मी त्यांना इथं घेऊन आलेलो आहे. नक्कीच आपण या विद्यार्थ्यांसोबत देखील संवाद साधूया. मला तुला विचारायचं आहे, काय वाटतं, अगदी लहान वयापासून दिव्याने सुद्धा मेहनत घेतली, अनेक मेडल्स त्यांनी पटकावले, आज विश्वविजेता ठरले. एक मुलगी म्हणून काय वाटतं, तुला सुद्धा या क्षेत्रामध्ये करिअर करावं असं काय वाटतं मला? मी सिद्धी भोपे, मी गांधी विद्यालय कोंढा येथून आलेली आहे. दिव्या देशमुख ही विश्वविजेती झालेली आहे, तर हे मुलींसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही सर्व कोंढ्यामधून तिच्या स्वागतासाठी आलेलो आहोत. अच्छा, तुम्ही सुद्धा चेस खेळता? हो. अच्छा, काय वाटतं तुम्हाला आता जे संपादन केलं आहे दिव्या देशमुख, त्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मला वाटते की यश हे आपल्याला एका वेळेस मिळत नाही, ते आपल्याला हळूहळू मिळत असते. अच्छा, म्हणजे दिव्यासारखं तुला सुद्धा देशाचं नाव मोठं करावं? हो. अच्छा, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये आपण म्हणजे मुली समोर जात आहोत, तर मला पण असं वाटते की आपण मी त्यांच्यासारखंच म्हणजे समोर जायचा प्रयत्न करायचे बा म्हणून. अच्छा, दिव्यानं जी कमाल केली आहे, ग्रँड मास्टर पद मिळवलेलं आहे त्यानं, आज ती नागपूरची नव्हे तर अख्खा देश त्याला आपली स्वतःची मुलगी म्हणून जे आहे ते त्या पद्धतीने तिच्यावरती प्रेम करतोय. तुम्हालाही वाटतं त्याच्यासारखंच तुम्ही देशासाठी काहीतरी मोठं करावं आणि तसं पाऊल टाकावं? हो, जशी दिव्या देशमुख ती जशी चेस खेळली जगामध्ये, तशाने आम्हाला पण जगामध्ये थोडंसं ना काही करिअर बनवायचे मोठं व्हावं. धन्यवाद. अच्छा, अभिमान वाटतो दिव्याचा? हो, ते ग्रँडमास्टर झाला, आम्हालाही त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावीशी वाटते. आम्ही त्यांच्यामुळे मोटिवेट होतो. थँक्यू. कशा पद्धतीने स्वागत करणार दिव्याचा? फुल बुक देऊन आणि तिच्या खूप आम्ही अभिनंदन करून दिव्या देशमुख त्याचे. धन्यवाद. तुला काय वाटतं? मला वाटतं की ते एक महिला आहे आणि फर्स्ट चॅम्पियन वर्ल्ड कप झाली आहे, तर मी तिचं स्वागत कर असं वाटतं मला, म्हणून मी सरांसोबत इथे आलेली. अच्छा, काय वाटतं सर तुम्हाला एक शिक्षक म्हणून, ज्या पद्धतीने दिव्याने कामगिरी केली आहे, खुद्द मुख्यमंत्र्यांनी बोललेलं आहे की आता या क्षेत्रामध्ये जे आहे ते अधिकचं लक्ष ते देतील. तुम्हाला वाटतं या क्षेत्रामध्ये अधिकचं लक्ष दिले तर अजूनही काही विद्यार्थी दिव्यासारखे घडू शकतात? नक्कीच सर. जर आपण विचार केला, जर बाकी विभाग जसं बघितलं, शिक्षण विभाग आणि शालेय क्रीडा विभाग आहे, जर काही जर गेम्समध्ये आपण जर लक्ष दिलं, खरंच तर मुलं करू शकतात. आपल्या जर खेडेगावातली बघितलं, कबड्डी वगैरे ते पण खेळू शकतात. असं नाही की आज जसं दिव्या जिंकली आहे, त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे गुप्केश जिंकलेला आहे. ॲज अ इंटरनॅशनल प्लेअर, इंटरनॅशनल कोच अँड जसं फिडे ऑर्बिटर, इंटरनॅशनल ऑर्बिटर, आय नो दॅट व्हेरी वेल एव्हरीथिंग विल बी पॉसिबल इफ यू टेक द हार्ड वर्क, यू गेट द सक्सेस. जर तुम्ही लहानपणापासून मेहनत घेता, जसं दिव्याने घेतली आहे, तसं जर तुम्ही घेता तर तुम्हाला पण अचिव्हमेंट मिळणार आहे. म्हणून यांचा जसं एक ॲज अ स्पोर्ट टीचर मी गांधी विद्यालय कोंढा येथे नियुक्त आहे, तर तिथल्या मुलांना मी प्रत्येक गेममध्ये त्यांना घडवण्याचा प्रयत्न करतो सर. नक्कीच. अजूनही आपण दृश्यात जर पाहाल तर या ठिकाणी दिव्याचा फोटो घेऊन काही तरुणी या ठिकाणी उभ्या आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल, दिव्याचं चेस खेळतानाचा फोटो हातात घेऊन उभ्या, दिव्याचं आज वेलकम करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहे. काय भावना आहे तुम्हाला, एक महिला जी 19 वर्षाची तरुण मुलगी जी आहे ती आज देशाचं मान जे आहे ते जगभरामध्ये त्यांनी उंचावलेलं आहे, तुमच्या काय भावना? ती आमच्यासारख्या फिमेल चेस प्लेयरसाठी खूप इन्स्पायरिंग राहिली आहे. तिच्यातला पेशन्स, तिच्यातली ती क्षमता की आम्ही जिंकून राहील हे पाहण्यात खूप आम्ही इन्स्पायर झालेलो आहे. तर आम्ही पुढे जाण्याचा तर पूर्ण प्रयत्न करू आणि बस. अच्छा, तुझं नाव काय? छबी. तुला माहीत आहे दिव्या तुझ्या इतकी होती तेव्हापासूनच चेस खेळते आणि आज त्यानं जगभरामध्ये देशाचं नाव उंचावलेलं आहे? हो, माहिती आहे. अच्छा, आज स्वागत करण्यासाठी आलेली काय भावना आहे तुझ्या? की
म्हणजे तिच्यापासून खूप इन्स्पायर झाली आहे मी चेस करायसाठी. तिची जे हे आहे मोटिवेशन खूप चांगलं आहे. अच्छा, दिव्यानं जी कामगिरी केली तशी तुलाही करावं असं वाटतं? देशाचं नाव जगभरामध्ये उंचावलं गेलं पाहिजे त्याबद्दल? हो. नक्कीच. अजूनही काही विद्यार्थ्यांनी काय भावना आहे? ॲक्च्युली मी तिला जेव्हापासून ती लहान होती, म्हणजे मी स्वतः चेस प्लेअर अंडर 7पासून आहे, तर तिची जर्नी खूपच इन्स्पायरिंग होती. तिच्यामुळे मला मोटिवेशन यायचं की म्हणजे तू पण हे कर, जेणे की तू पण एवढा समोर जाऊ शकशील. आणि म्हणजे एंटायर इंडिया इज प्राऊड ऑफ हर राईट नाव. नक्कीच दिव्यानं जी कामगिरी केली ते प्राऊड मोमेंट अख्ख्या देशासाठीच आहे. मात्र एक नागपूरची आपली मुलगी एवढं मोठं नाव आपलं उंचावू शकतं, म्हणून नागपूरकर म्हणून एक काय भावना आहे? नागपूर आता म्हणजे नक्की तेच आहे की ती पण लहानपणीपासून चेस खेळायला लागल्या आहे आणि तिने पण खूप हार्डवर्क केलं आहे ॲज अ नागपूर आणि खूप प्राऊड केलं आहे नागपूरला. आणि राईट नाव ॲज हर एज ती खूप इन्स्पायर करता लहान पोरांना, तर प्राऊड आहे आणि ती अजून प्राऊड करेल. नक्कीच आपण पाहू शकतो की दिव्या देशमुखचं जे आहे ते आज विजय संपादन केल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये जे आहे ते आगमन होणार आहे. काही भंडारा येथील विद्यार्थिनी जे चेस खेळतात त्यांना भविष्यामध्ये दिव्याकडनं प्रेरणा घ्यायच्या, त्या विद्यार्थिनीसुद्धा या ठिकाणी तिचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. मात्र लहान लहान चिमुकली दिव्याचा फोटो हातात घेऊन त्याच्याकडनं जे आहे ते प्रेरणा मिळेल आणि आम्हीसुद्धा भविष्यात दिव्यासारखीच कामगिरी देशासाठी करू, अशा पद्धतीच्या भावना देखील या ठिकाणी ते व्यक्त करताना दिसून येत आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.